काय नाही, नवीन सीझन मध्ये आता हे सगळं बोललं की सरप्राईज वगैरे सगळं आहेच, पण त्याच्याबरोबर तुम्हाला 2 सिरीज क्लब झालेल्या दिसतील. कदाचित तुम्हाला असंही दिसेल की मोना डार्लिंग लॉली समोरासमोर आले आहेत, किंवा मग चर्चासत्रामध्ये तुम्हाला कदाचित लोचन मजनू पण दिसेल. त्यामुळे अशी काही सरप्राईज तुम्हाला मिळतील. आणि आता इंट्रो मध्ये बोलून फसलाच आहे, आता द्यावं लागणार. नमस्कार, मी कस्तुरी. सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर जेव्हा एखाद्या मालिकेचा एखाद्या कार्यक्रमाचा प्रोमो येतो ना, तेव्हापासून त्या गोष्टीची उत्सुकता ताणली गेलेली असते की आत्ता काय नवीन असणार आहे. आणि जेव्हा इतक्या महिन्यांच्या गॅप नंतर जेव्हा पुन्हा एकदा ही टीम सज्ज होते प्रेक्षकांसमोर आणि आम्हाला खूप जास्त हसण्यासाठी, काय वाटतं तेव्हा की प्रोमो बघूनच प्रेक्षक वेडे होतात. आणि आता तो सुरू झाला आपला कल्ला. काय सांगाल एकंदरीत? काय नाही, आम्ही परत नव्या उत्साहाने आलेलो आहोत, लोकांना हसवण्यासाठी, त्यांचं मनोरंजन करण्यासाठी. नवीन सीझन आहे, कॉमेडीची हॅट्रिक आहे. नवीन सीझन आहे म्हटल्यानंतर नवीन गोष्टी येणारच आहेत. वेगवेगळ्या स्किट्स येतील, वेगवेगळ्या सिरीजेस येतील, वेगवेगळी पात्र येतील. त्यामुळे जितके प्रेक्षक एक्साइटेड असतात त्यापेक्षा दुपटीनं तिपटीनं आम्ही एक्साइट असतो, कारण आम्हाला माहिती असतं की आता आणखीन मेहनत करावी लागणार आहे. बाकी आमचे मालक जे आहेत लेखकांची टीम, ज्यांच्या जीवावर ज्यांच्या बळावर हा अख्खा शो आता एवढा तग धरून आहे, लोकांना इतकं आवडतं, ते आमच्यासाठी अहोरात्र कष्ट करतच आहेत. त्यामुळे ते आम्हाला जे जे देत राहतील ते आम्ही प्रेक्षकांसमोर, लोकांसमोर मांडतच राहू. ह्या नव्या कोरा सीझन मध्ये बऱ्याच गोष्टी नवीन तुम्हाला येतील. म्हणजे आम्ही थोडी विश्रांती घेतली आणि त्याची भरपाई म्हणून विश्रांतीच्या आधी आम्ही 2 दिवस आठवड्यात नाही येत होतो. आता तुमच्याकडे 3 दिवस येणार, हॅट्रिक घेऊन येतोय. आणि ज्यावेळी विश्रांती घेतली त्यावेळी 9ची वेळ होती आणि आता नवीन वेळेनुसार आम्ही 9:30ला तुम्हाला भेटायला येणार आहोत. सो जसं डिनर तुमचा हसत खेळत व्हायचा, तो आता अजून जास्त वेळ होत राहील तुमचा. आणि मजा आहे. नवीन सीझन मध्ये काही नवीन चेहरे आहेत, नवीन सिरीजेस आहेत आणि नवीन विनोद आहेत, नवीन प्रहसन आहेत. 800चा टप्पा पार झालाय, अजून खूप मोठा टप्पा गाठायचा आहे, पल्ला गाठायचा आहे. सो असंच प्रेम करत राहा. काय नाही, नवीन सीझन मध्ये आता हे सगळं बोललं की सरप्राईज वगैरे सगळं आहेच, पण त्याच्याबरोबर तुम्हाला 2 सिरीज क्लब झालेल्या दिसतील खूप वेळा. कारण आपण खूप वेळा बघितलं की लॉली आहे आणि त्याच्याबरोबर मोना डार्लिंग सुद्धा आहे. सो कदाचित तुम्हाला असंही दिसेल की मोना डार्लिंग लॉली समोरासमोर आले आहेत, किंवा मग चर्चासत्रामध्ये तुम्हाला कदाचित लोचन मजनू पण दिसेल. त्यामुळे अशी काही सरप्राईज तुम्हाला मिळतील. आणि आता इंट्रो मध्ये बोलून फसलाच आहे, आता द्यावं लागणार. आणि आता मला कळलंय की मी हे बोललोय, त्यामुळे आता हे करावंच लागेल तुमच्यासाठी. त्यामुळे पण अशी सरप्राईजेस आहेत. आणि काय म्हणतो त्याला आपण, की तुम्हाला त्या सरप्राईजेसचा नक्कीच आनंद घ्यायला तुम्हाला पण आवडेल. खरं तर हास्यचित्र आणि प्रेक्षकांचं एक नातं वेगळंच होतं. इतक्या महिन्यांचा गॅप होता, पण प्रेक्षक पुन्हा पुन्हा जेव्हा एपिसोड लागायचे बघत होते. आता पुन्हा आपण नव्याने येतो. प्रसाद दादा, मला तुला विचारायचं, जेव्हा आपण बाहेर प्रयोग करतो आणि जेव्हा इथे ते प्रेक्षक जेव्हा आपल्या लाईव्ह बघत असतात, काय वाटत असतं तेव्हा? कारण का जेव्हा आपण मुंबईत असतो, टेलिव्हिजन मधून आपल्याला टीव्ही समोर बघत असतात, पण तिथे बाहेर लाईव्ह प्रेक्षक बघत असतो, काय वाटतं तेव्हा मनामध्ये? आम्ही या 2 वर्षात साधारणतः अमेरिका आणि कॅनडाची 2दा वारी झाली. ऑस्ट्रेलियाला झाले प्रयोग, सिंगापूरला झाले, दुबईला झाले, लंडनला जाऊन आलो आत्ता आम्ही. सो एक जाणवलं की या शोच्या निमित्ताने का होईना ही कला सर्वदूर पसरते, संपूर्ण जगभरात पसरते आणि ठिकठिकाणाचे प्रेक्षक जे एन्जॉय करतात. म्हणजे मध्यंतरी एका साऊथ आफ्रिकेतल्या कुठल्या तरी एका कुटुंबाने रील केली होती अवली लवली करून. तर ते खूप म्हणजे जेवढा उत्साह वाढवणार आहे तेवढीच जबाबदारीची जाणीव करून देणार सुद्धा आहे. आणि राहिली गोष्ट लाईव्ह, म्हणजे लाईव्ह आमच्या प्रोग्रामचं म्हणशील तर बऱ्याचदा आम्ही इथे एपिसोड एक आठवडाभर आधी शूट करतो, तो आठवडाभरानंतर टेलिकास्ट होतो. त्याच्यानंतर तो पाहिल्यावर लोकांचं आमच्या सोशल मीडियावर किंवा प्रत्यक्ष भेटून काही लोक त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया देतात. पण लाईव्ह शोजला इथे विनोद घडतो आणि इथे पोच पावते मी इथे विनोद घडतो आणि इथे पोच पावते मी इथे. तर जे काही आहे ते तिथल्या तिथे मी इथं. आणि ह्या लाईव्ह रिस्पॉन्स साठी म्हणजे आम्ही कलाकार म्हणून सगळे हसुसलेले असतो, जो प्रत्यक्ष रिस्पॉन्स मिळतो त्याचा. आणि हे खूप आनंद देणार आहे सगळं काही, मजा येते. तर तू पृथ्वी, जेव्हा इथे आपण काम करत असतो आणि बाहेर काम करत असतो, तू जेव्हा तुझ्या आईच्या साडीचा कुर्ता घातला होतास तिथे, ती एक वेगळीच फिलिंग होती. पण जेव्हा तोही प्रेक्षक आपल्याला येऊन आपलं कौतुक करतात, काय होतं तेव्हा मला? दादांनी जसं सांगितलं तसं काय, आपल्याला माहिती असतं की आपण आपल्या मातीतला एक विनोद सादर करतोय, तो आपल्या महाराष्ट्रापुरता सीमित आहे का, असं जेव्हा आपल्याला वाटत असतं, तेव्हा अचानक अनपेक्षितपणे कोणतरी एका वेगळ्या
देशातला कुठल्या तरी त्या देशातल्या वेगळ्या राज्यातला कोणतरी वेगळाच काहीतरी वेगळीच भाषा बोलत असलेला माणूस येऊन सांगतो की आम्ही तुमचा शो पाहतो. म्हणजे मुंबईत सुद्धा बऱ्याचदा आम्हाला वेगवेगळ्या अनेक वेगवेगळे भाषिक लोक आहेत, म्हणजे गुजराती असतील, साऊथ इंडियन असतील, हे लोक जेव्हा सांगतात की आम्ही आवडीने हा कार्यक्रम बघतो तेव्हा फार नवल वाटतं. त्यामुळे ऍब्सल्युटली हे आवाक करणार आहे आणि त्याचबरोबर दादा म्हणाला तसं जबाबदारीची जाणीव करून देणार आहे. आणि खूप बरं पण वाटत राहतं की आपलं काम खऱ्या अर्थानं साता समुद्रापार पोहोचतंय. आता खरी तर जबाबदारी वाढली असं वाटतंय का? जबाबदारी वाढली म्हणजे जबाबदारी आधीपासून होती, पण आता आपण ते म्हणतो की नवीन सीझन येतोय, त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, त्यामुळे जबाबदारी नक्कीच वाढल्यासारखी वाटते. खरं तर आता मी तुम्हाला काही विनोदी चित्रपटांची नावं सांगणार आहे. आपल्या सेटवर इतकी मंडळी आहेत, कोणता व्यक्ती त्या चित्रपटाचा आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. बनवा बनवी. रोहित माने. आणि का ते पण ना? रोहित मानेचे बनवू शकतो तुम्हाला. अरे, म्हणजे कशा बाबतीत? चांगल्या बाबतीत अगेन की सावत्या रिहर्सलला हा बिपे आलोय मी, कुठे आहेस? अरे आलोय काय, इथेच आहे, फोन कट. त्याच्यानंतर रोहित माने 15 मिनिटं तुम्हाला दिसत नाही. बनवा बनवी हा अप्रतिम टायमिंग असलेला सिनेमा आहे आणि रोहित माने हा अप्रतिम टायमिंग चुकवणारा नट आहे. म्हणजे तो वेळेवर येत नाही, विनोदाच्या बाबतीत नाही, टायमिंग परफेक्ट आहे, वेळेच्या बाबतीत कधीच येत नाही. बनवतो आणि नेहमी की आलं आलं आलं. वऱ्हाडी वासंत्री. आणि मंदार मांडवकर, निखिल बनवे, मंदार मांडवकर वराडी वाजंत्रीच आहेत. तुम्ही कुठल्याही स्किट मध्ये कसंही पेरा त्यांना, ते वराडी वाजंत्री असतातच. दोघात तिसरा, आता सगळं विसरा. अरुण कदम. आता सगळं विसरा. तो दोघात तिसरा आला की तो सगळ्यांना विसरायला लावतो सगळं, कारण ते त्यांचं वेगळं स्क्रिप्ट घेऊन येतात. आता सगळं विसरा. अरुण. ओके, मंडळी तुमच्यासाठी काय पण. तसं ही उपमा मी माझ्या सगळ्या कलाकारांना देईन. असं त्याच्या सगळ्या कलाकारांना देईन, कारण ते खरंच ज्या लेवलने आम्ही म्हणजे अगदी कलाकार इन्क्लुडिंग लेखक इन्क्लुडिंग संपूर्ण टीम स्पॉट बॉय पासून पण प्रत्येक जण जीव ओतून काम करत असतो आणि तो एवढाच साठी असतो की मंडळी तुमच्याकडे काय पण. अदला बदली. अदला बदली मला आणि श्रमेशला द्या. दोघांनी अदला बदली करून ठेवा, तेच मिळणार, प्रोडक्ट तेच मिळणार आहे तुम्हाला. सो प्रथमेश रमेश अदला बदलीला बोलू शकतो. आयत्या घरात घरोबा. आयत्या घरात घरोबा असं कोणच नाही. म्हणजे इथे प्रत्येकाने स्वतःची जागा स्वतः तयार केलेली आहे, त्यामुळे आयत्या घरात घरोबा असं कोण. आणि लास्ट आंधळी कोशिंबीर. अरुण कदम. अरुण काका म्हणजे बाई आंखों पे पट्टी लगा तो छक्का, म्हणजे तुम्ही सांगू नाही शकत. पण हा कल्ला होणार आहे आणि मला वाटतं 3 दिवस प्रेक्षक खूप हसणार आहे. प्रसाद दादा, पण जाता आता तुमच्या प्रेक्षकांना काय सांगाल जे इतके महिने या कार्यक्रमची वाट बघत. आम्ही जवळजवळ 800-850 एपिसोडचा टप्पा महाराष्ट्राच्या हास्यजत्रेने पार केला आणि तो फक्त आणि फक्त म्हणजे आमची मेहनत आहेच, पण तो सगळा काही हा जो टप्पा पार केला तो सगळा तुमच्या सहकार्यामुळे, तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या प्रेमामुळे केलाय. आणि आता त्याच प्रेमावर ठाम विश्वास आहे, म्हणून आम्ही नवीन सीझन घेऊन येतोय. हे तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच कायम ठेवा. लव्ह यू ऑल. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.